अखेरला पोळ्याच्या दिवशी काय माझ्या पोळ्या झाल्याच नाहीत आणि म्हणजे ते पुरणची चिक्की झाली होती पूर्ण, त्याच्यामुळं पोळ्याचा तर काय प्रश्नच येत नाही. तर ते कसं तरी आपलं केलं आणि उपाशीच झोपली. मग त्या दिवशी काही मला जेवायलाच नव्हतं काही, सगळे तिकडून. आणि त्याच्यानंतर मग काय कसं कोणत्या तोंडाने बोलणार त्यांना, नाही का, मला मंगलला की मला जेवायला दे म्हणून काही येतं का, येतं तुला काही. शेवटला ते दुसऱ्या दिवशी झाला ते इश्यू आपला त्या पोळ्याचा. तर मग दुसऱ्या दिवशी झाली बडबड चालू. मंगलनी नाद काढला होता आधी की काय अन्नपाण्याचा नाश, एवढं डाळ वाया गेली, पुरण वाया, गुळ वाया गेला आणि हे ते, आणि लागली बडबड करायला. मी आपली गप्पच बसले. म्हणजे काय आता झाली चूक. पोळ्या स्वयंपाक येत होता करायला, पण पोळ्याचं म्हणजे जर आता काय म्हणतात ना, भल्या भल्यांना येत नाही तर मग मला कसं येणार ना त्यावेळेला. बाकीचं येत होतं सगळं साधं जेवण आपलं, पण पोळ्या म्हणजे मी स्वतःहून एकटीने पहिलीच वेळ घेतलं होतं करायला. ते झालं. वेगळं बनवतं तर मग मी आपलं लागेल तेवढंच, म्हणजे ते काम पण आमचं वेगळंच असेल ना, म्हणून मग मी लागेल तेवढंच पाणी आणायला जायचे. तर त्याच्यावरून मग ती मला तर काही नाही बोलली. आणि संध्याकाळची एक दिवशी सगळं ते दोघं जण कामून आल्याच्या नंतर तिचा नवरा माझा नवरा तर म्हणे चूल वेगळी काय मांडायला सांगितली, तर तुझ्या नवऱ्यानं तुझ्या बायकोनी तर सगळंच वाईट टाकल्यासारखं टाकून दिलं. आणि पाण्याला गेली आणि तिकडचंच पाणी भरलं स्वतःपुरतं, आणि याच्यात 2 हांडेसुद्धा नाही तिला टाकवले. असं माझ्या समोरच, म्हणजे तू इकडून आला आणि मी समोर माझ्या काही नव्हते बोलत. आणि नंतर तिने एक धरलं की ते नंतर कान भरायचे अंधारामध्ये, किंवा तिचा नवरा कामामध्ये रस्त्यामध्ये जाता जाता त्याच्याशी बोलत चालायचं वाटतं. ही नवऱ्याला सांगायची आणि नवरा त्याला सांगायचं, मारे जरा समजव तुझ्या बायकोला, हे ते असं. म्हणजे एक वेगळंच झालं. एक तर ते म्हणजे आमच्या कोणी ते मंगल वगैरे असे काही नातेवाईक नव्हते, किंवा आमच्या काय म्हणतात आमच्या कास्टची पण नव्हती, पण एक गल्लीमधली ओळख म्हणूनच असंच चाललं होतं. पण तिने काय वेगळाच सासरवाद चालू केला. जसं काय सासू असते, नणंद असते वगैरे, असं वेगळंच तिने धरलं होतं. तर ते पाण्याचा विषय झाला. मग मला संध्याकाळी आल्यावरती बोलायला लागला की पाणी भरलं का म्हणून. तर मी म्हटलं हां भरलं, सकाळी पण भरलं, परत मग 4 वाजता 5 वाजता जाऊन पण आणलं प्यायची 2 हांडे. तर म्हणे हे काय मग हे ड्रम कोण भरणार, तुझ्या आईचा नवरा भरणार का. म्हणजे डायरेक्ट ह्या भाषेमध्ये तो बोलला, ड्रम कोण भरणार, तुझ्या आईचा नवरा भरणार का बोलला. तर मी म्हटलं पण मी इकडे आता ते टाकी वगैरे भरली आहे ना. तर म्हणे का हे पण भरायचं सगळं पाणी, हे फक्त तुला जेवण वेगळं करायला सांगितलं आहे, बाकीचे कामं नाही. ठीक आहे म्हणलं, भरत जाईल. आणि कपडे धुवायला गेलं तर मग तिची सवत तर तिची यायची, आम्ही नदीवर जायचो कपडे धुवायला. तर कपडे पण एवढे धुवायला टाकायचे, धुतलेले पण कपडे धुवायला टाकायचे. ते 2-2 दिवसाला 3-3 दिवसाला चादरी बिदरी वगैरे कोण टाकतं धुवायला, पण 2-2 दिवसाला टाकायचे. आणि मग ते दोघी जण जायचो. आता माझे कमी कपडे असायचे दोघांचे, त्याच्यामुळं काय ते सवतीला थोडी ना मी सोडून येऊ शकते घरी. तर मग धुवायला तर लागतीलच ना, मग ते पण तिला धुवू लागायची मग मी कपडे. खूप दिवस असं म्हणजे झालं. तिने खूप सासरवास केला, न सासू न सासरा परत. पण तिचा सासरवास मला खूप झाला. जसं इकडं माझ्या घरी वडिलांच्या घरी बहीण होती, तसं तिथं ती करायला लागली मला. बापरे, त्यांनी एवढं म्हणजे माझं जीवन एवढं इथं एकपट होतं तर तिथं दुप्पट जीवन माझं करून टाकलं त्या लोकांनी. आणि
मग एक दिवस ते एकदमच कहर झाला, खूप कहर झाला एक दिवस. आले आणि काहीतरी केलं होतं, काहीतरी बनवलं होतं मी, बनवलं तर तिने ते बनवल्याच्या नंतर ती म्हटली की ते आण इकडे बघू कसं झालंय ते. खाल्लं तिने, खाल्लं आणि थू 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 केलं एकदम. तर म्हणते काय केले, पाचाचं चव नाही म्हणते, असलं कोण खाते म्हणते, गुरं तरी खातील का असलं असं. तर मी म्हटलं हां ताई, मला काय वाटलं की नाही चांगलं झालं, काय मीठ जास्त पडलं असेल. तर मग मी म्हटलं हां ताई. तर तिच्या सवतीला ती बाजूला होती, तिथंच अशी उभी होती आणि हसायला लागली ती माझ्याकडे बघून, तिची सवत. तर म्हटलं बाई तुम्ही खाऊन बघा बरं कसं झालं आहे, आधीच सांगा, मी त्याला करते नीट त्या भाजीला, नाही तर मग मला आल्यावरती परत मार खावा लागेल, भाजी नाही चांगली झाली म्हणून. मग मी पण असे बोलले. आणि एक तर त्यांना लय मारायची सवय, माझ्या बहिणीसारखी. एवढाच शब्द बोलले, ह्या शब्दावरून माझी बहीण पण अशीच म्हणजे मारायची. या शब्दावरून असं म्हणजे तिने आल्या लगेच बोलवा बाई म्हणलं, त्याचं नाव घेतलं आणि म्हणते की तुझी बायको तुला मारक्या बैल बोलली. मारक्या बैल बोललेच नाही, मारक्या बैल हा मला म्हण पण नव्हती माहिती तेव्हा, कळत पण नव्हती मारक्या बैल पण असतो म्हणून. हे सुद्धा मला तेव्हा बोलायचं कळत नव्हतं. तर मारायची सवय आहे हेच मी बोललं होतं. तिने सांगितलं तर तू त्याला काय माहिती, त्याला एवढं झणझणलं, एकदम झणझणी आली त्याच्या शरीरामध्ये. तर लगेच मग त्याने जे केस पकडले आणि एवढं मारले त्यांनी मला, एवढं मारलं. बैल बोलते का मला, का तू बैल बोलते, आता बैल कसा असतो दाखवतो म्हणे मी तुला बरोबर शिंगा, तुला एवढं तुझं सगळं कारस्थान पोटात घातलं आणि तुला हे केलं, ठेवलं घरामध्ये, असं तसं सगळं मागचं पुढचं काढायला लागला आणि मारायला लागला, लाथ्या बुख्यानी मारायला लागला. आम्ही अशीच खाली पडलेली आणि खूप म्हणजे खूप मारायला लागला. घरात यायचं नाही म्हणला, जा तुझ्या बापाकडं म्हटलं. बाप हां तुझ्या बापालाच बोलून आण म्हटला, तुझा बाप येईल ना तेव्हा मग मी सांगेल म्हटलं त्यांना, बैल कसा असतो ते दाखवतो, तुझ्या बापाला दाखवतो आता बैल कसा असतो तो. पण मी बैल हा शब्द बोललेच नाही ना. ते झालं आणि त्यांनी मी काय गेलेच नाही. मला माहिती आता तिथे गेलं तर कोण तर मला तर काय दाद देत नाही तिथे गेलं तर, आणि कोणी येणार पण नाही मला माहिती होतं. त्याने जे आल्याच्या म्हणजे ते लोक तो कामावरूनच आला होता ना, तेव्हाच हा प्रकार झाला. त्याने जे मला बाहेर उभी केली आणि खूप म्हणजे खूप वेळ मी बाहेर उभी राहिले. आणि तिथे आहे ना तेव्हा अशा नाहनाट्या निघायच्या, ते मोरी असली ना नाहणी, जे आपण बोलतो आंघोळ वगैरे करतो ना, तिथं नाहनाट्या प्रकार असे छोटे छोटे साप निघायचे. तर त्याला ते नाहनाटे बोलायचे पहिले. आणि काय ते म्हणे एक निघले ना तर ते 12 निघतात, असं काहीतरी प्रकार मी ऐकला होता तेव्हा तिथे. तर तसे निघायचे तिथे आंघोळीला खूप जपून घाबरून मी तिकडे आंघोळीला जायचे. म्हणजे असं गोंडपाटाचंच होतं, असं बांधलेलं, गावी कसं असतं पूर्वी तसं. तर खूप असं मागे पुढे बघून मी आंघोळ करायची घाबरून मला. तर तिथे असं फिरायचे तिथे असे दारामध्ये, म्हणजे यायचे ते अचानक कुठून पण यायचे. पण ते चावायचे की नाही चावायचे ते नाही माहिती, पण आता साप तर साप आहे ना, कोणाला नाही भीती वाटणार. खूप वेळची उभी राहिले, एवढं म्हणजे त्यांनी मला खोललंच नाही दार. हे लोक खाल्लं पिल्लं झोपले, पण दरवाजा बंद, अंधार, एक किर त्या आकाशातला भुंगा वाजतोय. मला ना एकटीला अशी म्हणजे भूतांची वगैरे असं नाही का खूप भीती वाटायची. म्हणजे इमॅजिन आपलं डोक्यामध्ये असायचं, म्हणजे इकडून कोण आलं इकडून कोण आलं असं, म्हणजे सारखं असं डोळे फिरवत राहायचे, इकडून आलं असं. तरी पण तिथे वेळेस अशी करून उभी राहिली. आणि झाले असतील मग रात्रीच्या 12-12:30 झाले असतील. आणि म्हणजे 2-3 तास झाले ना मी बाहेर उभी राहिले. ते
त्यांनी काय मला घेतलंच नाही घरामध्ये. तर ते बाजूला आहे ना एक आजी राहत होती, ती मावशी, आणि त्यांचे 2 मुलं होते, एक बाळू आणि दुसऱ्यांचं नाव काय संजू होतं. तर ते बाळू म्हणून आहे ना, तर तो असा म्हणजे बाथरूमला आला असेल, बाहेर आला तर तो मी अशी उभी राहिलेली आमच्याच दारामध्ये. तो म्हणजे त्यांनी असं दार त्याचं उघडलं, बाजूलाच होतं म्हणजे थोडंसंच असं बाजूबाजूला. त्यांनी असं पाय बाहेर टाकला आणि त्यांनी इकडे तिकडे बघितलं असं, त्याला मी उभी दिसले, त्यांनी जो घाबरला ओरडला आणि आतमध्ये निघून गेला. त्याच्या मनात की भूतभीतच उभी आहे का काय, म्हणजे ते अंधार सावली ना, तर गेला आतमध्ये. आणि भावाला आणि आईला उठवलं, म्हणे बाहेर कोणतरी उभं आहे म्हणे, मला सावली कोणाची तरी सावली दिसली म्हणे. तर मग तो बारका ते पोरगं होतं, त्याचाच बारका भाऊ, म्हणजे पोरगा नव्हतं ते, बरंच मोठं होतं. तर तो चल चल बघू म्हणला आणि त्यांनी हळूच दार उघडलं. मी तिथेच उभी होती आपली, मला माहिती होतं की यांचं हातात त्यांना बाजूची कडी वाजली, एखाद्या व्यक्ती बाहेर आलाय, तर मी बघितलं, पण ते चेहरा नव्हता दिसला. अंधार किट ना, गावी कुठं दारामध्ये कोणी लाईट बीट लावतात, सगळं असं वसडच पडलेलं नसतं. तर आकाशातला किडा म्हणतात तो किर आवाज यायचा नुसता भयानक असा. आणि त्यांनी दार परत उघडलं, ती मावशी पण होती, आणि मग ती मावशी आवाज द्यायला लागली, कोण आहे कोण आहे करून असं. तर मी म्हटलं मावशी मी आहे. तर मग आली. मग ती बोलली की अरे चाल, त्या सूर्याची बायको आहे. आली बाहेर आली तर मला म्हणते का गं उभी राहिली. तर मी म्हटलं मला मारलं ना. मग ते हा मग ते कसं तरी चाललं होतं तुमच्या इथं कालवा म्हणे, काय झालं. तर मी तिला बोलायला लागले तिचं, मग मला रडायला आलं. ती विचारत होती तर रडायला लागली. मग मी तर मग बोलले की काय बाई सारखाच मारतोय, परत एक दिवस तुझा मार चुकत नाही बाई म्हणली, आम्हाला लई वाईट वाटतं. सांग ना तुझ्या बापाला की तुझ्या घरच्यांना सांग, बोलव, या असं एवढा त्रास देतो, कशाला एवढी त्रास काढते हे ते असं. म्हणजे मला तिथे हळूहळू ती आजी सांगायला लागली. तर मी म्हटलं नाही ऐकणार, माझ्या वडील पण नाही ना, माझ्या वडिलांना पण आता पाय बी दुखतात ना, आणि ती माझी बहीण तर म्हटलं ती येऊन बिऊन नाही देणार, तिने आधीच सांगितले तिकडेच तोंड काळ करायचं, इकडे यायचं नाही म्हणून. तर म्हणते अगं मरशील अशी एखाद दिवशी, अशी म्हणजे ती बोलली मला ती आजी. तर मग तिने काय केलं, मग त्या बाळूने काय केलं, मग तो लय झाला आता याचे नाटकं म्हणे, मीच बोलतो म्हणे, काय रे सारखा त्रास देतो, एवढं हे चांगलं नाही एखाद्याला एवढं त्रास द्यायला. म्हणून तो असा गेला, दार ठोकलं त्याने आमचं. तर मग उघडलं, तर यांनीच उघडलं माझ्या नवऱ्याने. तर म्हणे अरे सूर्यमामा म्हणे काय घे ना म्हणे, काय कधीचा बाहेर ठेवला आहे म्हणला वहिनीला, तो मामीला घे म्हणे घरामध्ये, असं तसं बोलला. तर म्हणलं तुला काय एवढं दया यायला लागली, तुला काय एवढी फिकर, तुला लई तिची दया यायला लागली तर जा तुझ्या घरी घेऊन म्हणला, असं बोलला तिला. तर बोलतो जास्त बोलू नको आता, मी हे गाव आहे कळलं ना, मी सगळ्याला गावामध्ये सांगेल उद्या की कशा प्रकारे तू वागणूक करतो, असं तसं बोलायला लागला. म्हणजे दोघांची चांगलीच झाली मग तेव्हा. आणि मी तर काय बोललेच नव्हते, एवढं मला काय कळत नव्हतं की बाबा 2 माणसाचे भांडणं मिटवायचे कसे काय, कारण माझंच मला पडलं होतं, माझंच मला कळत नव्हतं कोणत्या प्रकारे हँडल करायचं, तर ते दुसऱ्यांचे भांडणं कसे मिटवायचे हे नव्हतं मला तेव्हा समज. मी नुसती याच्याकडे बघते त्याच्याकडे बघते, कोण काय बोलतंय ते बघते, आणि दोघांची चालली म्हणे थांब म्हणे मी सांगतो म्हणे गावामध्ये की असं म्हणजे आमच्या बाजूला राहत होतो, असं करतो असं तसं, आणि इथून जा म्हणे तुम्ही खाली करून, की उद्या जर काय कमी जास्त झालं आणि असं बाहेर उभं करतो, उद्या जर काय झालं कमी जास्त तर आम्हाला पण उत्तर द्यावं लागेल, असं म्हणजे बोलायला लागला. तर त्यांनी त्यालाच बोलायला लागला, मग येऊन जा तुझ्या घरी, ठेव तुलाच, असं तसं कायचं काय बोलायला लागला. तर म्हटलं आता तो खूप त्यांचं म्हणजे वादच झाला. आणि मग कुठे त्यांनी ते मावशीने त्याला समजवलं, अरे असं करू नये, लोकांचं लेकरू आहे, लहान आहे ते अजून,
हे लोकांच्या लेकराला काय झालं तर मग काय तुला प्रश्न विचारतीलच ना, असं तसं. घरात घे, घराच्या आतमध्ये काय करायचं ते करायचं, भांडण तांडा. असं बाहेर म्हणले काही झालं कोणी इथं कसं आता इचू काट्याचं असं तसं समजवलं त्यांनी.